वार्तांकन रोखठोक बातमी। गाईच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून ते प्रति लिटर 40 रुपयांपुढे गेले। राज्यात दूध संकलन करणाऱ्या गुजरातमधील अमूलच्या संलग्न जिल्हा दूध संघांनी हे दर जाहीर केले आहेत। मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील दूध संकलनात घट झाली आहे। यामागे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा दूध उत्पादकांकडून केला जातो आहे। राज्यात गुजरातमधील सहकारी दूध संघांनी प्रमाणित गायींच्या दुधासाठी प्रति लिटर 41 रुपये दर जाहीर केलाय। यापूर्वी हा दर प्रति लिटर 40 रुपये होता। मात्र राज्यातील स्थानिक खासगी संस्था अद्याप गायीच्या दुधाला प्रति लिटर 38 ते 39 रुपये दर देतात। यंत्रणांच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या दररोज सुमारे 2.25 कोटी लिटर दूध संकलित केलं जात आहे। गतवर्षीच्या तुलनेत यात जवळपास 20 लाख लिटरची घट झाली आहे। अन्न व औषध प्रशासनानं दूध भेसळी विरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे ही घट झाल्याचा दावा दूध उत्पादकांकडून केला जातोय। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळी विरोधात कठोर धोरण अवलंबल्याचा परिणाम दूध व्यवसायावर दिसून येत असल्याचंही सांगितलं जातंय। म्हशीच्या दुधाच्या संकलनातही मोठी घट झाली आहे। सध्या सोलापूरच्या दूध बाजारात म्हशीच्या दुधाला प्रति फॅटनुसार 12 रुपये दर मिळतोय। त्यामुळे प्रमाणित म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर 72 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचले। गुजरातमधील सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाच्या दरात खरेदी वाढ केली असली तरी राज्यातील स्थानिक संस्था अद्याप कमी दरानं दूध खरेदी करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।